हे टाकसाल आहे. आता टाकसाल म्हटलं पण रिझर्व्ह बँक म्हणतो ना. पूर्वी नाणेवंत राजमुद्रा किंवा शिवराय जर छापायची म्हटलं ना त्याच्यामध्ये छापली जायची. राजमुद्रेवरती उल्लेख असा होता की प्रतिपा चंद्रलेखे वर्ध विष्णू वंदिता शासन शिवत्रयशा मुद्रा भद्रा या राजते. जसं काय प्रतिपेचं चंद्र हे वाढत्या कोरीप्रमाणे वाढत जातं तशी शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराज यांचं वाढतं स्वराज्य हे प्रतिपेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं म्हणून त्याचा उल्लेख केला जायचा. या अष्टकोनी खोल्या महाराजांची बाल्कनी आपण सज्जा किंवा गॅलरी म्हणतो बघा. हा आयताकाराचा खड्डा कोपऱ्यावरती या पियल आकाराचा दगड आहे. इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून गेल्यानंतर आतमध्ये 8x10 रूम पाहायला भेटते बघा. हा गुप्तचर्चा करण्याचे ठिकाण. गुप्तचर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. 18 भाषांचं ज्ञान होता. हा महाराजांचा तिसरा डोला म्हणून त्यांची ओळख होती बघा. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाच्या दाढीला हात जाऊन त्याला कबड्डी ऐकून आलेलं तरी सुद्धा औरंगजेबाला समजलं नव्हतं. एवढे चालाक आणि बुद्धिनिष्ठ बहिरूपी बहिर्जी नाईक होते बघा. अहो कुठल्याही गड किल्ल्यांची खबर घेऊन आले इथपर्यंत यायचं. इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून जायचं कारण त्यावेळी मन रचले गेलेले आहे की भिंतीला सुद्धा कान असतात म्हणून खलबत खाण्याचा वापर केला जायचा. याच्या बाजूने जे गेट पाहायला भेटतात टेलनी बुरुज पहारा करण्याची जागा. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. हे अति महत्वाचं ठिकाण आहे. म्हणूनच आपल्या राजांचा राजदरबार पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. हे टाकसाल आहे. आता टाकसाल म्हटलं पण रिझर्व्ह बँक म्हणतो ना. पूर्वी नाणेवंत राजमुद्रा किंवा शिवराय जर छापायची म्हटलं ना त्याच्यामध्ये छापली जायची. राजमुद्रेवरती उल्लेख असा होता की प्रतिपा चंद्रलेखे वर्ध विष्णू वंदिता शासन शिवत्रयशा मुद्रा भद्रा या राजते. जसं काय प्रतिपेचं चंद्र हे वाढत्या कोरीप्रमाणे वाढत जातं तशी शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराज यांचं वाढतं स्वराज्य हे प्रतिपेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं म्हणून त्याचा उल्लेख केला जायचा. या अष्टकोनी खोल्या महाराजांची बाल्कनी आपण सज्जा किंवा गॅलरी म्हणतो बघा. हा आयताकाराचा खड्डा कोपऱ्यावरती या पियल आकाराचा दगड आहे. इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून गेल्यानंतर आतमध्ये 8x10 रूम पाहायला भेटते बघा. हा गुप्तचर्चा करण्याचे ठिकाण. गुप्तचर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. 18 भाषांचं ज्ञान होता. हा महाराजांचा तिसरा डोला म्हणून त्यांची ओळख होती बघा. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाच्या दाढीला हात जाऊन त्याला कबड्डी ऐकून आलेलं तरी सुद्धा औरंगजेबाला समजलं नव्हतं. एवढे चालाक आणि बुद्धिनिष्ठ बहिरूपी बहिर्जी नाईक होते बघा. अहो कुठल्याही गड किल्ल्यांची खबर घेऊन आले इथपर्यंत यायचं. इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून जायचं कारण त्यावेळी मन रचले गेलेले आहे की भिंतीला सुद्धा कान असतात म्हणून खलबत खाण्याचा वापर केला जायचा. याच्या बाजूने जे गेट पाहायला भेटतात टेलनी बुरुज पहारा करण्याची जागा. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. हे अति महत्वाचं ठिकाण आहे.